मित्रांनो, आजवर तुम्ही अनेक कहाण्या ऐकल्या असेल, पण या कहाणीच्या माध्यमातून आपण एका खलनायकाला स्वतः डोळ्यांनी बघणार आहोत. त्या खलनायकाचं नाव होतं सैल्या. हे नाव ऐकताच कित्येकांच्या मनात त्यावेळेस खूप मोठी भीती उभी राहायची. कारण सैल्या कोण होता, कसा होता आणि तो असा का झाला, हे आजही पडलेलं एक कोडच आहे. अंगातल्या ताकदीच्या जोरावर तो अनेक युद्ध जिंकायचा, अनेक कुस्त्या जिंकायचा. त्या ताकदीच्या जोरावर त्याने अनेक दरोडे, अनेक खून त्या काळी केले. संगमनेर, सिन्नर, अकोले, इगतपुरी अशा तालुक्यांमध्ये त्या काळी एकच नाव निघत होतं, ते म्हणजे सैल्या. निरपराधांना त्यांनी कधीही त्रास दिला नाही. उलट तो गोरगरिबांना लुटलेला पैसा वाटून द्यायचा. स्त्रियांबद्दल त्याला इतका आदर होता की त्याला साक्षात देवी रेणुका प्रसन्न झाली होती. असे जरी असले तरी त्याचे नशीब कायम खराबच होते, कारण नियतीने देखील वेळोवेळी त्याच्याशी घातच केला होता. तो जन्मताच आई वडील त्याला सोडून निघून गेले. नंतर त्याचा सांभाळ त्याच्या मामाने केला. परंतु सैल्याला फारच थोड्या काळात अनेक वाईट सवयींचा नाद लागला आणि त्यामुळे मामा वैतागून निघून गेले. इथून पुढचा प्रवास सैल्याला एकट्यालाच करायचा होता आणि नियती देखील त्याच्याशी भविष्यात जाऊन फार चुकीची वागणार होती. ही सर्व कहाणी आपण या वेबसिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत. मी आशा करतो की या वेबसिरीजला आपण शेवटपर्यंत बघाल आणि याचे संपूर्ण पार्ट आपण ध्यानपूर्वक बघाल. कहाणीला आपण आता सुरुवात करणार आहोत. चला तर.
एक बोकड दे मला, हा एक बोकड दे मला, कसं देईल? भूक लागली मला. भूक लागली मग काय तू आमच्या बापाच पेंडे लागले का? एक बोकड दे इमानदार, त्याच्यामध्ये सांगतो तुला मी. हा बोकड दे. बोकड दे एक. नाही 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 बोकड दे, नाही देणार. तुला सांगतोय मी, नाही इज्जतीमध्ये देणार. बोकड दे एक. नाही देणार. एक बोकड दे, नाही हा? हाय. बोकड दे एक. आला इकडं बॉम्बलात. हाय. हाय. राहायचं का बोकड गपचूप राहायचं का एक बोकड दे. गपचूप राहायचं का नाही राहायचं, का नाही बोकड नेणार, एक बोकड नेणार मी, नाही जा देणार. लवकर. नेणार. नाही देणार. नाही नाही एक बोकड नाही नेणार, देणार. ए, बोकड नाही देणार. बोकड नेणार. नाही देणार. नाही नाही देणार. नाही देणार. नाही देणार. कोणत्या रानाला आलाय तू? कोणत्या रानाला आलाय तू? ढाल. बोकड ढाल दे, तिकडे. आधी भात बोकड नाही दे. देणार. आधी बोकड भात दे. नाही देणार. अरे बोकड नाही दे, देणार. बोकड दे एक. नाही जमणार. नाही देणार. नाही तू देणार. राहणार आलाय कोणत्या नाही देणार. बोकड नाही देणार. बोकड काय पण आता एकट्याच देणार नाही. बोकड तर नेणार रे नाही, नाही, म्हातारे, नाही. चालवला म्हातारे बोकड. पांडू! पांडू पकडून याला. चल. चल, 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 चल. हाय, खाप. ए, तू काय करणार? सोडतो का? हा? कुठं इकडे खाली. चाल चाल पाहत होता का? हा चल. चाल. इकडे. चाल इकडे. चल. बोकडे जाय घेऊन पण सोड माझ्या पोराला. काय करू, सोड. काय करू, बोकड नेऊ का? जाय घेऊन दोन जाय घेऊन पण दोन सोड. ओम महालक्ष्मीचं विद्या विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्या विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचं विद्या विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचं विद्या विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी. कोण आहे? ओम महालक्ष्मीचं विद्या तुझा पाठलागा मी बऱ्याच दिवसापासून करतोय. ओम महालक्ष्मी कोण आहे तू? पत्नीचं धीमहि कोण आहे? प्रचोदयात्. कोण आहे?
कोण रे तू? महालक्ष्मीचं विदेश पत्नीचं धीमहि तन्नो काय पूजा करतोय तू? ओम कसली पूजा करतोय? पत्नीचं धीमहि प्रचोदयात. कोण आहे तू? बस मी ओळखलं तुला बस. मला ओळखलं? ओळखलं?